कोरे संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला. इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. इथून आमंत्रित केलं त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता सिद्धिविनायक नवघर संघाला. इथून टायमर सेट केलं जाईल. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद असू द्या दोन्ही संघाच्या संघ नायकांना. 2 सलामीर बॅटल. यस, ग्रीन सिग्नल आलाय. इथून सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. इथे आपण हरपादेवी कोरे विपक्षामध्ये सिद्धिविनायक नवघर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बॉलिंग ट्रॅक वरती करण आलाय. पहिलाच बॉल यावेळी सुडवलंय जरूर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने मात्र त्या चेंडूवरती आले होते. पण इथून नक्कीच आयुष्यमान भवचा आशीर्वाद जरूर दिला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी मंथन भोईर या फलंदाजाला. आणि नक्कीच त्या ठिकाणी झेल थोडासा धरतीला दान केला गेलाय. याज्ञिक हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला त्या ठिकाणी. यावेळी बॅटची जरूर लागली. तितकंच चांगला बॅकअप आहे. स्लिप गली रिजन मध्ये एकच धाबेने वरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी करण. इथून पहिलाच फटका जरूर मंथन भोईरच्या बॅटमधून मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. पण इथून तेजस पाटील स्ट्राईक एंडला आला गेलाय. मागील मॅचमध्ये काही जबरदस्त खेळी साकारली होती आणि आपल्या संघाला विजयश्री संपादित जरूर मिळवून दिला होता. यावेळेस मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण आहे तट्यार जर कल्ला. पण इथून जरूर पंबल झाली. एक धाव परिपूर्ण केली जाईल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना करण तांडेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून टायमर सेट आहे. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहे त्याची नोंद असू द्या. रिबसचा टेम होता सफल झाला. यष्टीरक्षक बीट झाला. तितकाच चांगला बॅकअप आहे. इथून यस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. एक धावेने 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय धावफलक. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघ. चांगले दोन्ही संघ आहेत. इथून एका बाजूला हरपादेवी कोरे संघ आहे. तर विपक्षामध्ये सिद्धिविनायक नवघर कोरे संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं. यावेळेस बॅक एंड एरियाला बॅकवर्ड शॉट लेगला चेंडू सरळ सीमारेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त चौकार आलाय. या चौकाराने आपण पाहिला तर धाव फलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 9 रन होती बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. करण तांडेल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस नक्कीच पूर्णपणे फ्रंट फुट वरती आले होते जरूर. इथून डॉट बॉलची सांगता राहिली गेली. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या संपुष्टात आपण धावफलक अगदी तपासून पाहिला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघ. चला लगेच नवीन गोलंदाज तयार ठेवायचा.
इथून सौरभ आलाय बॉलिंग ट्रॅकवरती, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर एका बाजूला आपण पाहिला मंथन भोईर हा फलंदाज पाहायला मिळतोय. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. पहिलाच बॉल असेल दुसऱ्या षटकातील. फुलटच बॉल, सरळ बॅटचा वापर जरूर. इथून क्षेत्ररक्षण आहे, चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल. बॅकअप आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी दोनच धाबेपर सॅटिस्फाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट करत असताना दोन बॅटर त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना मंथन भोईर आणि तेजस पाटील एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. दोन ट्रम्प कार्ड, दोन धुरंधर फलंदाज पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. या ठिकाणी डॉट बॉल, प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती चेंडू आणि फळीची. इथून डॉट बॉल पाहायला मिळते. सौरभने मात्र चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा खर्च केल्या. तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, योग्य पद्धतीने चेंडूला हाताळण्याची किमया त्याच्याकडे आपण पाहिले गेले. यावेळेस फुलटॉस बॉल जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. चेंडूला फील्ड केला, अचूकरित्या फेकी आली जरूर. इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या खेळावरती. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, संयमी खेळी करत असताना महत्त्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर सलग या स्पर्धेची 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. गोलंदाज सौरभ चांगली गोलंदाजी हाताळत असताना तेजस पाटील स्ट्राईक एंडला. इथून यावेळेस चांगला फटका जरूर आहे. इथून मोठ्या धावा येत नाहीत, पण सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जाते. इथून सिंगल डबल नक्कीच आपण पाहिला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या खेळावरती. 14 रन ऑन दी बोर्ड, 14 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं. या दुसऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना सौरभ. पुढील बॉल तर एका बाजूला तेजस पाटील. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडीशी कॉलवर टप्प्याची लेंथ लाईन होती. ऑन साईडला क्षेत्ररक्षण आहे, पुढे सरसावला, फंबल जरूर झाली. इथून मात्र बघता बघता 2 धावा देखील परिपूर्ण झाल्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी सौरभने आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलं. तेजस पाटील सारख्या फलंदाजाला थांबवणं थोडंसं मुश्किल राहतं, पण इथून ती किमया या गोलंदाजाने हाताळली जरूर. मी नक्कीच कौतुक करेन सौरभ. ह्या वेळेस मात्र खोलवर टप्प्याची लेंथ लाईन, प्रत्येक चेंडूवरती अचूक टप्प्यावरती भेदक मारा हा दर्शवला जातो. इथून 2 षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिला तर 17 या खेळावरती जाऊन पोहोचलाय. इथून नक्कीच अजूनही 7 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक संपवण्यासाठी, याची नोंद असू द्या. इथून आपण पाहिला हरबादेवी कोरे संघाला रूपमालाय बॉलिंग ट्रॅकवरती, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. जिथून चांगली खेळी साकारली गेली 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगला स्टार्टअप आपल्या संघासाठी. जिथून आपण पाहिला 8.50 ची सरासरी गाठली गेली. 17 या खेळावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघ. इथून रूपमालाय बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल 3ऱ्या षटकातील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज जरूर, तितकंच चांगला बॅकअप आहे. इथून एकच धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेने मात्र नक्कीच धावफलक थोडंसं मंद मंद पावलाने पुढे जात असताना 18 रन 1 8 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3रं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पाहिला 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष असेल. या 3ऱ्या षटकातील मंथन भोईर त्या ठिकाणी अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीर जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. इथून थोडासा नक्कीच गेअर चेंज करावा लागेल. उडवलाय जरूर मिड विकेटच्या डोक्यावरून, आलाय मंथन भोईरच्या बॅट मधून सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र नक्कीच षटकार आलाय. एक चेंडू जरूर योग्य पद्धतीने हाताळला होता, पण इथून मात्र मी थांबणार नाही. हे मंथन भोईर
दर्शवत असताना यावेळी सुडवलंय जरूर, फटका फसलाय याज्ञिक त्या ठिकाणी. अप्रतिम असा झेल आणि फलंदाज मंथन भोईर ठरलाय फेल. धन्यवाद. नवीन फलंदाज झालाय कुंदन त्या ठिकाणी. शेवटचे अंतिम आपण पाहिले 4 मिनिटं आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. तिथून बॉलिंग ट्रॅक वरती रूपम चांगली गोलंदाजी करत असताना इथून जी खेळी साकारली गेली याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की इथून धावफलक पाहिला तर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, इथून फटका जरूर फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद व्हावं लागेल कुंदनला. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद कॉन. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन फलंदाज आलाय, प्रथमेश आलाय. इथून रूपमने चांगली गोलंदाजी हाताळली गेली, मोठ्या धावांपासून थोडंसं थांबवलं गेलंय. इथून आपण पाहिला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यावेळी लावून अपील आहे पंचांकडे. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होताना, हॅट्रिक साध्य करत असताना रूपम या गोलंदाजाच्या नावावरती काही जबरदस्त हॅट्रिक. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रथमेश. तू चल मे आया हे मैदानामध्ये इथून पहिला गडी जरूर झाला. त्यानंतर ऑन स्क्रीनवरती आपण पाहतायत दुसरा गडी करत होत असताना त्या ठिकाणी एक चांगला झेल पकडला आणि त्यानंतर पायचेच्या स्वरूपामध्ये आपण पाहतायत रिप्लायमध्ये जिथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. एक हॅट्रिक साध्य केली रूपमच्या नावावरती. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना रूपम या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज नो बॅटर विशाल. मोठा प्रहार केलाय जरूर. काय जबरदस्त चिप शॉट पाहायला मिळालाय. फलंदाज या ठिकाणी विशालच्या बॅट मधून आलाय सीमा रेखापार. षटकार 6. तीन षटकाची होती संपुष्टात. आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. 30 रन 10 ची सरासरी गाठली गेली. इथून प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघाने इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल आणि या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमेल हे देखील पाहिलं जाईल. जितेन आलाय शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी आणि या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमेल तेजस पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीचा फलंदाज जितेन आलाय शेवटचा आणि अंतिम षटक गाठण्यासाठी. तर एका बाजूला तेजस पाटील हा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल बैल मुझे मार चिप शॉट पाहायला मिळाला वॅकेंट एरियाला. चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद, थँक्यू. काही जबरदस्त षटकार आलाय. पहिल्या चिट्टवरती षटकार आणि स्वागत.
यावेळेस बोलावलाय. इथून डॉट बॉल, एक तेरी तो एक मेरी. इथून धावफलक पाहिला तर 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती. इथून अजूनही शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि चांगली गोलंदाजी करत असताना जितेंड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय जरूर, फटका फसलाय. याज्ञिक त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सब डिसमिसल. फलंदाज बाद. तेजस पाटील बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. मतीन आलाय नवीन बॅटर. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शेष. जितेन गोलंदाज. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी हाताळली गेली. कुठेतरी खराब चेंडू हाताळला होता, त्याच्यावरती हल्ला बोल केला होता तेजस पाटील या फलंदाजाने. पण इथून मात्र कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. यावेळेस नक्कीच आपण पाहिलं आमचे सर्व मुख्य आयोजक मुकेश गिराणे साहेबांचं आगमन झालंय. सप्तशृंगाने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शिल्लक आपण घड्याळात अगदी तपासून पाहिलं तर 12 वाजून 6 मिनिटं झालेत आणि या 12 वाजून 6 मिनिटांमध्ये एक प्रमुख उपस्थिती म्हणून दर्शवली गेली. धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व असेल. इथून पाहिलं तर जितेन चांगली गोलंदाजी हाताळतोय. रोहन आलाय नवीन बॅटर. इथून धाव फलक पाहिला तर थोडंसं शांत राहिलं. येत्या काळामध्ये आपण पाहिलं तर 36 या धाव संख्येवरती मात्र स्थिर आहे. गोलंदाज जितेनचं कौतुक करेन. चांगली गोलंदाजी, षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिले गेले. यावेळेस लिडिंग एज बॅट चेज पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकीकडे धावेड धावफलक 37 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 37 रन ऑन दी बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती. मोठा प्रहार करायचा होता. इथून यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. इथून चांगली गोलंदाजी जितेनने पॉवरफुल गोलंदाजी हाताळली गेली. इथून प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघाने धावा जमवल्या गेल्या 37 आणि 38 धावांचं लक्ष हे समोर असेल हरबादेवी कोरे संघाला. चला दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. दातिवरे कर्णधार आणि ओमकार बोई Z1 कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या. लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि तसेच मी विनंती करेन हॅलो. चला दातेवरे कॅप्टन आणि ओमकार बोई Z1 दोन्ही संघाचे कॅप्टन.
यस, या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल तिथे मुकेशजी गिरडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पण चॉईस दिली जाते. नक्कीच या ठिकाणी दत्तिवरी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. लगेच आपला निर्णय कळवायचा क्षेत्ररक्षण. यस, या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलाय ओमकार बॉईज एडमन संघाला. 38 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक नवघर संघाने धावा जमवल्या गेल्या त्या म्हणजे 37 आणि 38 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं हरबादेवी कोरे संघासमोर. इथून सलामीर बॅटल याज्ञिक तरीका बाजूला दुर्वेश ही सलामीर जोडी 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. अन्यथा असं न झाल्यास शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तुम्हाला घेणे बंधनकारक असेल याची नोंद असू द्या. गोलंदाज तेजस पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये. इथून 38 धावांचं लक्ष हे समोर आहे. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल आणि कोणत्या अनुषंगाने मात्र धावा डिफेन्स केल्या जातील हे देखील पाहिलं जाईल. तेजस पाटील चांगला गोलंदाज आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. म्हणतात ना तुमच्याकडे नेतृत्व आणि कर्तृत्व या दोन्ही जर मात्र असेल तर नक्कीच हे टेनिस बॉल क्रिकेट पटल्यावरती तुमचं एक मोठं नाव देखील पाहायला मिळतंय. म्हणून प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येक फलंदाजासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी मात्र आत्मविश्वास नावाचं वजीर जर असला तर नक्कीच सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट हे मात्र नक्कीच तुम्हाला उंचावरती घेऊन जाईल. गोलंदाज तेजस पाटील तर दुर्वेश लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतो स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाला. डॉट बॉल अगदी द्रुत गतीने योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला गेला. इथून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर जरूर कन्वर्ट करेल. इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. दुर्वेश आहे स्ट्राईक एंडला फलंदाज. फलंदाजी मार्क वरती रिव्हर्स या ठिकाणी काय जबरदस्त तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. इथून एक दाबेने खातो पण जरूर झालाय हरबादेवी कोरे संघाचं. 38 धावांचं लक्ष हे समोर आहे. कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल हे देखील पाहिलं जाईल. याज्ञिक आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिला दुर्वेश जिथून आतापर्यंत 2 चेंडू फेस केले त्याच्या माध्यमातून. इथून मात्र स्ट्राईक एंडला आता याज्ञिकला आणलं जाते. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी साकारेल हे देखील पाहिलं जाईल. चला स्पीडअप करा थोडीशी. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहे त्याची नोंद असू द्या. सिद्धिविनायक नवघर संघ गोलंदाज पुन्हा एकदा तेजस पाटील यावेळेस बोलावलाय. इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर जरूर कन्वर्ट करेल फलंदाजावरती. इथून जरी धावांचं आपण पाहिलं 38 धावांचं लक्ष असलं तरी इथून देखील आम्ही चांगली गोलंदाजी हाताळलो हे दर्शवत असताना गोलंदाज यावेळी स्टेप आउट जरूर झाले होते. पावलांचा वापर जरूर केला होता. याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय गोलंदाज तेजस पाटील. मॅन इन गोल्डन फ्रॉम नवघर. 5वा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस काय जबरदस्त आडवा पट्टा खेळण्याचं इरादे स्पष्ट करतोय फलंदाज. म्हणून म्हणतात ना आडवा पट्टा हा क्रिकेटच्या पटलावरती धोकादायक आहे. जर सरळ पॅडचा आपण वापर केला तर नक्कीच चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळेल. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 धावेची
एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस मात्र पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण इथून मात्र कॉट बियॉन्डच्या माध्यमातून फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. याज्ञिक बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. याही वेळेस फरमाईश होती राहुल पठारे आमचे गुणलेखक, कारण की यादगार संगीत त्यांचं जीवन आहे असं आमच्यापर्यंत संदेश आमच्यापर्यंत पोहोचायला गेला. आणि राहुल पठारे एक गुणलेखक देखील आणि एक संगीतकार देखील म्हणून पाहिलं जातात. आणि त्यांची फरमाईश होती या गाण्याची, ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. एक चांगल्या जुगरीता गुणलेखक म्हणून पाहिला जातो. केलवा रोड परिसरातील जेव्हा जेव्हा स्पर्धा राहिल्या जातात, केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग म्हणा, मैत्री चषक म्हणा, बंदाटे लीग म्हणा, तेव्हा तेव्हा मात्र हा गुणलेखक सातत्याने लाभला जातो. आणि येत्या काळामध्ये नक्कीच टेक्निशियन म्हणून आपण पाहणार आहोत 6 सीटर या स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथमेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच यष्टीरक्षक बीट जरूर झाले होते, पण इथून मात्र चांगली गोलंदाजी देखील प्रथमेश करत असताना बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना या ठिकाणी पाहिलं तर सिद्धिविनायक नवघर संघ, जिथून कुठेतरी आपण पहिलं षटक पाहिलं एक अचूकरित्या हाताळलं तेजस पाटील या गोलंदाजाने प्रभावित केलं गेलं. म्हणून म्हणतात ना, चांगलं कार्य कधीच वाया जात नसतं आणि तेच मैदानामध्ये सिद्ध करत असताना सिद्धिविनायक नवघर संघ या सन्मान जरूर दिलाय त्या ठिकाणी. एक धाव परिपूर्ण फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय. एकेरी धावेने धावफलक पाहिला तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 रन ऑफ द बोर्ड. 3 धावा. इथून प्रथमेश चांगली गोलंदाजी हाताळत असताना दुर्वेश आलाय लेफ्ट हँड बॅटल. दुर्वेशला थोडासा गेअर चेंज करावा लागेल. इथून धावांचा धावफलक पाहिला तर शांत राहिलाय. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र जरूर चेंडू थांबेपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट सहजरित्या केलं जाईल. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 5 या आकड्यावरती 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून थोडंसं थांबवलं गेलंय. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. 5 धावा धावफलकावरती. तेजसने मात्र एक धाव जरूर खर्च केली. एक विकेट त्याच्या नावावरती राहिला गेला. चांगली गोलंदाजी. इथून प्रथमेश देखील तेच करतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुढील बॉल. यावेळेस मात्र थोडासा ट्रॅम लाईनच्या बाहेर वाईट बॉल आलाय. यस, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज फुटा एकदा. यावेळी सोडवलाय जरूर दुर्वेशच्या बॅट मधून. चेंडूला सरळ लॉप केलाय. चेंडू आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. आणि नक्कीच हे सॉन्ग जरूर फरमाईश होते. आपण पहिला टिके आमचे कॅमेरामॅन त्यांच्या माध्यमातून फरमाईश होते. यावेळेस मात्र हे काय घडतंय म्हणतात ना, देव देतो आणला मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. हे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दुर्वेश कुठेतरी जरूर फंबल झाले.
इथून मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यस, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून एक धाव जरूर परिपूर्ण केली जाईल. यस, एक धावेने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारी चेंडू असतील 12 आणि 24 धावेची आवश्यकता असेल. चला स्पीडअप करा, थोडेस काही करा. 12 चेंडू 24 ची गरज असेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं आमचे कॅमेरामॅन पिंटू यांचं देखील फरमाईश राहिली होती. प्रत्येक गाण्यावरती फरमाईश राहिले जाते. राहुल पटारीने कुठेतरी सुरुवात केली फरमाईश करण्यासाठी, तदनंतर मात्र प्रत्येक गाणं हे फरमाईश राहिलं जाते. नक्कीच राहुल पटारीचं मी कौतुक करेन. वेलकम असेल पुन्हा एकदा आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून. लक्ष लक्ष आभार. यावेळेस पहिलाच बॉल उलटच जरूर राहिला होता, पण इथून जरी फंबल झाले. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय. इथून 11 चेंडू 23 ची गरज असेल. 11 चेंडू 23 धावा. दुर्वेश अजूनही मैदानामध्ये आहे. 11 चेंडू 23 ची गरज आहे. दुर्वेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके जर या षटकामध्ये आले तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल, कारण की ती ख्याती आहे, ती क्षमता आहे त्या फलंदाजाकडे. दुर्वेश निजाई त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निजाई यावेळेस मात्र नक्कीच इथून पंबल जरूर झाली. एक धाव मिळाली. दुसरे धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण आणि महत्वाच्या 2 धावा असतील. इथून 10 चेंडू 21 ची गरज असेल. 10 गेंदे से 21 रनों की दरकार. काही जबरदस्त. इथून 10 चेंडू आणि 21 ची गरज आहे. मंथन भोईर तर एका बाजूला दुर्वेश निजाई हा फलंदाज पाहायला मिळतोय. पुढील बॉल यावेळेस काय जबरदस्त. तितकाच चांगला शॉट सिलेक्शन राहायला गेलाय. फंबल जरूर झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि सहजरित्या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. थर्ड अंपायर रनआउट साठी. OUT आउट. फलंदाज बाद. तन्मय आलाय. इथून पहिला तर 9 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. 9 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. चला घाई करा प्लीज, स्पीडअप करा. 9 चेंडू 20 ची गरज आहे. जास्त टीम बिल्डिंग नकोय. अजून आपण पाहिला तर 2 सामने खेळवायचे आहेत, याची नोंद असू द्या. यावेळी सोडवलाय जरूर. हेलिकॉप्टर लँड केलाय. चेंडू हवेत आहे पण इथून बेस्ट टाइम झालाय. पण इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि नक्कीच 2 धावा परिपूर्ण महत्वाच्या धावा. इथून पाहिलं तर येणारे चेंडू असतील 8 आणि 18 धावेची गरज असेल.
8 चेंडू 18 धावा हे सामन्याचं समीकरण. मंथन भोईर आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 18 ची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक झाला. एक धाब परिपूर्ण. एकच धाब्यावर सॅटिस्फाय. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 17 धावेची गरज. 7 चेंडू 17 धावा. या 7 चेंडू मध्ये 17 धावा कुठल्या जातील का हे देखील पाहिलं जाईल. 7 चेंडू 17 ची गरज. 7 चेंडू 17 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. तन्मय आहे स्ट्राईक हेडला. 7 चेंडू 17 ची गरज. मंथन भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. उडवलाय जरूर तन्मयच्या बॅट मधून. आलाय इथून आसमानी टोला. गगनाला भिडणारा सीमा रेखाबार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. इथून आपण पाहिला तर येणारे चेंडू असतील 6 आणि 11ची गरज ना. 6 चेंडू 11 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. पियुष आलाय. 6 चेंडू 11ची गरज. इथून 6 चेंडू 11ची गरज असेल. पियुष आलाय. मागील सामना देखील आपण पाहिला होता रिंटेड 11 केलवे रोड विपक्षामध्ये. यावेळेस पहिलाच बॉल ट्रॅम्प लाईनच्या बाहेर. इथून 6 चेंडू 10ची गरज असेल. 6 चेंडू 10 धावा. वाईट बॉल जरूर हाताळला गेला. पियुषच्या गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून 6 चेंडू आणि 10ची गरज. 6 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र नक्कीच याही वेळेस बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट बॉल हाताळलाय. इथून 6 चेंडू आणि 9ची गरज. इथून 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. सहा चेंडू आणि 9 धावा. त्या बाजूला दुर्वेश. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची जरूर राहिली होती त्या ठिकाणी. इथून नक्कीच फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. पण इथून येणारे चेंडू आपण पाहिले 5 आणि 8 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 8 धावेची गरज. पाच चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. चला थोडस स्पीडअप करा. 5 चेंडू 8ची गरज. पियुष पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त. इथून मात्र चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4.
धन्यवाद, थँक्यू. इथून येणारे चेंडू असतील 4 चेंडू 4 ची गरज. 4 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. पियुष यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न दर्शवतील. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि फक्त 2 धावेची आवश्यकता आहे. इथून अजूनही विजयासाठी आपण पाहिला येणारे चेंडू असतील 3 आणि 2 धावेची आवश्यकता आहे. उडवलाय जरूर. इथून मात्र विजयाचा शंखनाद करणारा आलाय चेंडू सरळ सीमारेखा पार षटकार. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी हरबादेवी कोरे संघ अँड हार्डलक टीम आपण पाहिला सिद्धविनायक नवकर संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्डलक टीम हरबादेवी कोरे संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार. थँक्यू थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम.